जमना कोण आहे? ती काटकर शेटकडे कामाला असते। तुम्ही हे कागद कधी जमनाकडे दिले होते? हा दिलते ना, माझे धनी गेल्यानंतर घर नावावर करून घ्यायचं होतं माझ्या, आणि फंडाचे पैसे मिळवायचे होते, म्हणून ती सांगेल त्या कागदावर सह्या करून दिल्या होत्या मी तिला। काटकर जमना तुमच्याकडे कामाला होती म्हणजे? ती आता आमच्याकडे काम करत नाही। 8 दिवसापूर्वीच तिने नोकरी सोडली आहे। जोवर तू तुझा हट्ट सोडत नाही तोवर फक्त घरच्यांसाठी आणि लोकांसाठी आपण पती पत्नी असू। तू दादांना अपराधी ठरवण्यासाठी शोध घेशील आणि मी दादांना निरपराध ठरवण्यासाठी। पण मग तुला तुझ्या नवऱ्याच्या फंडाचे आणि ग्रॅज्युटीचे पैसे नाही मिळाले? कसे मिळणार? लग्नाचा दाखला नाही ना माझ्याकडे। 3 वर्ष होऊन गेली तरी सारजाच्या नवऱ्याच्या फंडाचे आणि ग्रॅज्युटीचे पैसे कसे नाही मिळाले तिला? अहो ते पैसे तर सारजाला कधीच मिळाले। राजू कुठे आहे तुम्हाला माहित आहे का? तुला राजूकडे जायचंय ना? मग आम्ही तुला एका माणसाकडे नेऊ, तो तुला राजूकडे नेईल। मला काय इथं कैद करून ठेवलं या? तुमच्या नादापायी सारजाला मी फसवलं ना। जमना तू तरी तेस, पण शेट तर म्हणत होते की तू। जमना इथेच आहे याचा अंदाज होताच मला। फक्त इथे म्हणजे नक्की कुठे ते माहित नव्हतं, आणि ते माहित करून घेण्यासाठीच माझे सहकारी त्या काटकरशी खोटं बोलले। तुझा खेळ आता संपलाय शिला। शिला फॅक्टरीतल्या अशिक्षित बायकांना मदत करण्याचं फक्त नाटक करत होतीस तू। खरं तर या काटकरच्या मदतीने तूच त्यांना फसवत होतीस। आणि गेले 4 दिवस तू सत्संगाला गेलेली नव्हतीस, त्याच्यासोबत मळवलीला गेली होतीस, कारण सारजावर संकट येणार आहे याची तुला कल्पना होती आणि त्यात तुला अडकायचं नव्हतं। तुमच्या दोघांचेही कॉल रेकॉर्ड्स आहेत माझ्याकडे, त्यावरूनच तुमचं काहीतरी कनेक्शन आहे याचा अंदाज आला मला। सारजाताई, ही दर महिन्याला पैसे काढण्याच्या फॉर्मवर तुमची सही घ्यायची आणि पगार एवढी रक्कम काढायची, पण तुम्हाला फक्त 8,000 रुपये द्यायचे। बाकीचे ही आणि हा काटकर हे दोघे घ्यायचे। सारजाताई, या बाईंनी तुम्हाला फसवलं, तुमच्याकडून सह्या घेतल्या आणि ती खोली हिरालालला विकली। ही जी खोली आहे ना, ह्या बाईकडून मी विकत घेतली आहे। आणि एवढ्यावरच या थांबल्या नाही, ती खोली तारण ठेवली आणि पतपेढीकडून कर्ज घेतलं आणि पैसे यांना दिले। सारजाताई, तुझ्या नवऱ्याच्या फंडाचे आणि ग्रॅच्युटीचे पैसे ना यांनीच खाल्ले।
बहिणीसारखं मानत होते ना मी तुला, आणि तूच मला फसवलंस. हो, ही सज्जन आणि परोपकारी असल्याची ऍक्टिंग छान करत होती. हो ना, पण मॅडम समोर केलेली ओव्हर ऍक्टिंग हिला नडली. हिने तुझ्याविषयी दाखवलेला अतिच अंगुलपणाच खटकला मला, आणि म्हणूनच मला हिच्यावर संशय आला. देवा, सारजाला वाचव, नवस मागते मी तुला. मग मी मुद्दामच तुझ्यावर संशय असल्याचं दाखवलं, आणि हिच्या चेहऱ्यावर मला समाधान दिसलं. खरं तर तुम्ही इथे त्या सारजासाठी प्रार्थना करताय, पण आता मला तिच्यावरच डाऊट यायला लागलाय. मग मी मनालीला फेक कॉल केला आणि हा तपास थांबवायला सांगितला. आम्ही फॅक्टरीत हिची दिशाभूल केली आणि मॅनेजरनं गुपचूप घरी यायला सांगितलं. आणि जमना नवसारीला गावली असं काटकरला सांगितलं, आणि काटकर गणला. काटकर शीलाशी बोलणार आणि शीला जमनाला भेटणार हे आम्हाला अपेक्षितच होतं, आणि म्हणून आम्ही शीलावर नजर ठेवली आणि तिला पकडलं, आणि तिथे जमनाही सापडली. आता तुमच्यावर खटला भरणार आणि सारजाला न्याय मिळणार. सज्जनपणाचा आव आणून अशिक्षित गरीब बायकांचे पैसे हडप करता का? लाज नाही वाटत? चला, तुम्हाला सत्संग दाखवतो. चला. अस्मिता मॅडम, लई उपकार झाले तुमचे आमच्यावर. सारजा, गो उपकार कसले? हे कर्तव्यच होतं माझं. तुम्ही तुमचा शब्द पाळला, मला न्याय मिळवून दिला, आमचं घर मिळवून दिलं. तुमचे लई उपकार झाले बघा. खरं तर फॅक्टरीच्या आणि पतपेढीच्या मॅनेजर साहेबांनी इतकं सहकार्य केलं, आणि त्या शीलाकडून आणि काटकरकडून पैसे वसूल करता आले ना, म्हणून शक्य झाले सगळं. आणि आता तर त्या हिरालालला सुद्धा त्याचे पैसे परत मिळतील. पण सारजा, हे जे काही घडलं त्यामागे तुझा अशिक्षितपणाही तितकाच कारणीभूत आहे. आणि उदय, तू रे आईला फक्त सही करायला शिकवलीस, आता तिला लिहायला आणि वाचायला सुद्धा शिकव. हो मॅडम, मी शनिवार रविवारी इथे येईन तेव्हा शिकवीन मी तिला. मला पण शिकव. शिकवशील ना तिला? हो, नक्की. वा, मग चांगल्या कामात उशीर कशाला? चला श्री गणेशा करूया. थँक्यू सो मच. उदयने जो उपक्रम हाती घेतलाय, त्याला तुम्ही जो हा प्रतिसाद दिलाय, त्यासाठी खरंच मी खूप आभारी आहे तुमची. आपण जर अशिक्षित असू तर काय नुकसान होऊ शकतं हे सारजाच्या उदाहरणावरनं तुम्हा सगळ्यांनाच कळलंय. पण जर आपण साक्षर असू तर आपलं नुकसान होणार नाही, आणि याची खात्री मी तुम्हाला देते. मैत्रिणींनो, माझी एक इच्छा आहे, या वस्तीत एकही व्यक्ती अशिक्षित राहू नये. या वस्तीतच काय, संपूर्ण देशात. आपण खरंच जर मनापासून प्रयत्न केले
तर आपल्या या वस्तीतली एकही व्यक्ती अशिक्षित राहणार नाही. आणि जर असे प्रयत्न प्रत्येक वस्तीत प्रत्येक गावात झाले तर लवकरच आपला संपूर्ण देश साक्षर होईल. आणि म्हणूनच माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, प्रत्येकाला शिक्षणाचं महत्त्व पटवून द्या आणि स्वतः सोबतच आपल्या देशालाही साक्षर बनवा. मी काही तुम्हाला लेक्चर देत नाहीये, मी काही तुमची शिक्षिका नाही. उदय, सगळ्यात पहिल्यांदा आपण अक्षरांची ओळख करून घेऊयात, चालेल? अस्मितातला. आईतला. कमळीचा. कमळातला. बरं चला, मी निघते आता. शेडराव निघायचं का? नाही, थांब, मनालीला येऊ दे, मग निघूया. येऊ का? मना काले. काय झालं, मला मेसेज करून बोलावलं? सारजाची केस तर सॉल्व्ह झाली आहे ना? नवीन केस आली आहे का? काय झालं, तुम्ही बोलत का नाही? काय सांगायचं मला का तुम्हाला? तुम्हीच सांगा. नाही, मी नाही सांगत. मी नेहमीच बोलत असतो, तूच सांग. नाही बोला. नाही. हे काय चाललंय तुमचं? हे बघा, तुम्ही जर मला सांगितलं नाहीत ना तर मी तुमचं नाव मॅडमना सांगेन. आपण शाळेत आहोत. अहो काय म्हणा का? अहो मॅडमला कळू नये म्हणून तुम्हाला इथं मेसेज करून बोलवलं आणि तुम्ही सांगता की मॅडमला सांगेन. हे म्हणजे असं झालं की जाऊ दे, सोडा. सांगा तू काय सांगायचं तुम्हाला. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम मेजर. सारजाच्या केसमध्ये तू काय माती खाल्ली असे तुला माहित नाही का? मी लई ताणू नका, थट्टा लई बाद झाली. हे बघा म्हणा का, राकेश आणि समीरला हिम्मत सापडला. हिम्मत सापडली? काय हिम्मत सापडला? हो वय. दादांवर तुझे संशय घेतेस ते मला जास्त हट होते, हे कळतंय तुला? तू दादांना अपराधी ठरवण्यासाठी शोध घेशील आणि मी दादांना निरपराध ठरवण्यासाठी. आता सत्य शोधण्यासाठी आपल्या दोघातला सामना आहे. इथे तू माझी पत्नी नाहीस, मैत्रिणी नाही. हिम्मतला बाबांना मारायला कोणी सांगितलं त्याचं नाव हिम्मत सांगेल.
मग अभिला पटेल माझा संशय खोटा नव्हता. अस्मिता, कधी आलीस तू? आत्ताच आले. बंडूचा फोन आला होता. सारजाला न्याय मिळाला हे ऐकून फार बरं वाटलं. आई, अभि कुठे आहे? म्हणजे तुला माहित नाही? अगं नवीन साईट बघायला बाहेर गावी गेलाय तो. म्हणजे आश्चर्यच आहे. अभि काहीच बोलला नाही तुला? आणि मीच सांगितलं होतं अस्मिताला पण घेऊन जा बरोबर म्हणून. हा, म्हणजे अस्मिता कामात बिझी असेल ना, म्हणून कदाचित विचारलं नसेल तिला. हो. पण अस्मिता, कॉंग्रॅच्युलेशन, अजून एक केस सोडवलीस तू. अभिनंदन. दादा, लवकरच मी माझ्या आयुष्यातली पहिली केस सोडवेन. तेव्हाही असंच अभिनंदन कराल ना माझं? हो, म्हणजे काय, असंच अभिनंदन करणार तुझं. हिम्मत सापडला का? मॅडम, राकेश आणि समीर हिम्मतला इथे घेऊन येत आहेत. चल आपण वाटेतच भेटूयात त्याला. आई, मी येतेच. हो हो, येते दादा. देवा, हिम्मत कडून त्या दुष्टाचं नाव लवकरात लवकर कळू दे. कुठल्याही परिस्थितीत हिम्मत अस्मिताला भेटून चालणार नाही. काय झालं रे? रस्ता बंद आहे बहुतेक. चल बघूया. सरकार. हो दादा, जरा इकडे प्लीज. हे काय चालू आहे? रस्ता काय बंद आहे? काम चालू आहे साहेब. काही बोल नकोस, फक्त ऐक. हे लोक आहेत ना, ते तुला फसवतायत. ते तुला तुझ्या मुलाकडे नाही तर अस्मिताकडे घेऊन चाललेत. कारण तू तिच्या वडिलांना मारलंयस आणि ती तुला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. तेव्हा इथून लवकर निघ. निघ. जे गुन्हेगार असतात तेच पोलिसांना घाबरतात आणि मी अशा लोकांना मदत नाही करत. तुम्ही जा इथून, नाही तर मी पोलिसांना बोलवेन आता. ते तुला तुझ्या मुलाकडे नाही तर अस्मिताकडे घेऊन चाललेत. ती तुला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. तुला राजूकडे जायचंय ना? मग आम्ही तुला एका माणसाकडे नेऊ, तो तुला राजूकडे नेईल. तुझा मुलगा माझ्या माणसांच्या ताब्यात आहे. तुझा मुलगाही नाही वाचणार.
अर्जन्सी आहे आम्हाला. कसं जायचं इकडून? समीर, राकेश, काय झालं? मॅडम रस्ता बंद आहे. बरं, हिम्मत कुठे आहे? हिम्मत रिक्षात आहे मॅडम. हिम्मत कुठे? कुठे हिम्मत? अरे गेला कुठे? मला नाही माहिती कुठे गेला. म्हणजे हिम्मत पळाला? शोधा त्याला. मॅडम, हिम्मत पुन्हा निसटला आपल्या हातातून. पण रिक्षातून कुठे गेला असेल आणि का? मनालीने दादांसमोर हिम्मत सापडल्याचं सांगितलं, म्हणून तर हे घडलं नसेल. मॅडम, बोला दादासाहेब. हिम्मत अस्मिताला भेटला नाही ना? नाही, मी त्याला घाबरवलं, मग तो पळाला. मी त्याच्याच मागावरती. शाबास. त्याला आता जिवंत सोडू नका. अस्मिताच्या आसपास सुद्धा फिरकता कामा नये तो. समजलं का? होय दादासाहेब. हिम्मत काका. हिम्मत, कोणाला काही बोललास ना तर राजूला पण खाल्लस करीन. तुझा मुलगाही नाही वाचणार. राजूला पण खाल्लस करीन. हिम्मत, 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 हिम्मत. मॅडम, हे बेशुद्ध झालं. मला असं वाटतं यांच्यावरती कोणीतरी हल्ला केला असणार. हो, आणि हल्लेखोर फार लांब गेला नसेल. राकेश समीरचा शोध होता. हिम्मत, हिम्मत. आपल्याला यांना उचलायला पाहिजे. चला सावकृष्ण.
मॅडम इथे तर मगाशी काम सुरू होतं ना रस्त्याचं. आता सगळं व्यवस्थित. मनाली, मला असं वाटतं की आपण हिंमतपर्यंत पोहोचू नये म्हणून हा रचलेला ट्रॅप असणार. ट्रॅप? हो. पण हे कोणी केलं असेल? हे दादांचंच काम असेल का? कारण मी हिम्मतला भेटायला जाते हे त्यांना माहित होतं. हे कोणी केलंय ह्याचा विचार करायची ही वेळ नाही. आपल्याला हिम्मतला लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन जाऊ. तर तेच आहे. ही इमारत कशी काय आली? इथे तर माझं घर होतं. ते गेलं कुठे? शंकराची ही मूर्ती पण तीच आहे. मग माझं घर गेलं कुठे? ही माणसं कोण आहे? कोणीच कसं ओळखीचं दिसत नाहीये. अहो, इथे माझं घर होतं ते कुठे गेलं? काका, कोण तुम्ही? कोणाकडे जायचंय तुम्हाला? फ्लॅट नंबर काय आहे काका? नाही, माझं इथे घर होतं. ही इमारत कशी काय आली इथे? अहो काका, गेली 10 वर्ष इमारत ही इथेच आहे आणि आम्ही सुद्धा इथेच राहतो. हे बघा काका, तुमचं घर दुसरीकडे कुठेतरी असेल. वाट चुकलायत तुम्ही. नाही, मी रस्त्यावर काही चुकलेलं नाही. मी बरोबर इथे चाललोय. ही इमारत इथे कशी आली? इथे माझं घर होतं आणि ती शंकराची मूर्ती सुद्धा तिकडेच होती की. आणि मी आता आलो ते गणपतीचं देऊळ सुद्धा तिकडेच होतं. माझं घर इथेच होतं. ते माझं घर कोणी पळवलं? ही इमारत कशी काय आली इथे? भानगड काय कळत नाही. जाऊ दे रे, परिणाम झालेला दिसतोय काहीतरी. ते त्यांना काही आठवत नाही. ए बाळा, जरा पाणी देतोस का? हो, गोळी घ्यायची मला जरा. हो आजोबा. हा दे. ठीक आहे. एक चहा दे जरा मला. हा देतो. ठीक आहे आजोबा.
चहाचे किती पैसे द्यायचे? 6 रुपये. 6 रुपये? एवढ्याशा चहाचे 6 रुपये? मला फसवतोस काय म्हातारा समजून? हा ओ नाही हो, पोलिसात देऊ का तुला? नाही कटिंगचे 6 रुपये होता. अहो काका फसवत नाही येतो तुम्हाला. कटिंग चहा 6 रुपयालाच मिळतो. असं काय? बरं, चहा एवढा महाग कधी झाला कळत नाही. ठीक आहे. हो ही नोट चालत नाही. कशी नाही चालणार? हा अहो नाही चालत, जुनी आहे, बँकेत द्यावी लागेल. हा अरे गव्हर्नरची सही आहे त्याच्यावर, नोट कशी चालत नाही? नाही बरोबर आहे, पण फसवतोस का मला? अडाणी समजतो का मला तू? हा अरे असू दे रे, हे होती नोट. अहो साहेब तुम्ही बघा ना. कशाला त्रास देतोस काकांना? आधीच त्यांचं घर हरवलं. फोन का नाही केलं रे? हिम्मतचं काय झालं? मी त्याला अस्मितापर्यंत पोहोचू दिलं नाहीये. अरे पण त्याला संपवलं का नाही? संपणारच होतो, तेवढ्यात काही माणसं तिथे येताना दिसली म्हणून मी पळून गेलो. म्हणजे कोण माणसं होती ती? ती माणसं कोण होती हे माहित नाही दादासाहेब, पण हिम्मत नक्कीच काही बोलू शकणार नाही, कारण त्याला एक जोरदार फटका वर्मी लागलाय आणि तो शुद्धीवरही नाहीये, वाचणारही नाही. तो वाचण्याची 1% शक्यता सुद्धा नकोय मला. तो जिथे कुठे असेल तिथून शोधून काढा त्याला आणि संपवा. तुझी ही एक चूक मला महागात पडू शकते. ही दादासाहेब, हिम्मतपर्यंत पोचलेली माणसं अस्मिताची तर नसतील ना? शुद्धीवर यायच्या आत हिम्मतला संपवायलाच हवा. अस्मिता मॅडम, फटका अगदी वर्मी लागला होता, पण तुम्ही अगदी वेळेत घेऊन आलात यांना. सो आता यांच्या जीवाला धोका नाही. नाही डॉक्टर, पण अजूनही यांच्या जीवावरचा धोका टळलेला नाहीये. यांच्यावर ज्याने हल्ला केला होता तो अजूनही मोकाट फिरतो. तो पुन्हा यांच्यापर्यंत पोहोचू शकतो, त्यांच्यावर पुन्हा हल्ला होऊ शकतो. म्हणूनच तर हॉस्पिटलमध्ये न ठेवता इथे या स्पेशल रूममध्ये ठेवायची रिक्वेस्ट केली मी तुम्हाला. मला कल्पना आहे अस्मिता मॅडम, पण काळजी करू नका. माझ्या क्लिनिकमधली ही जी रूम आहे ही कोणालाच माहिती नाहीये आणि ही नर्सही विश्वासातली आहे. ती इथे बाजूच्या खोलीमध्येच राहील. सो डोंट वरी. मॅडम, हे हवालदार मोरे यांना सावंत साहेबांनी पाठवलंय आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून मुद्दामून सिव्हिल ड्रेसमध्ये आलेत ते. मोरे साहेब, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तरीही माझा एक सहकारी तरी इथे थांबेलच. राकेश समीर, तुमच्यापैकी किमान एकाने तरी इथे थांबा. मॅडम, आम्ही इथून हटणार नाही. हो मॅडम, तो थोडक्यात निसटला, नाही तर आम्ही त्याला पकडला असता. हो, पण तो हातातून निसटलाय आणि सुटलाय हेच जास्त धोकादायक आहे. एनिवे, आता त्यावर बोलून काही उपयोग नाही, पण तो पुन्हा निसटता कामा नये. हिम्मतची जबाबदारी आता आमची मॅडम. आम्ही याचं प्राणपणाने रक्षण करू मॅडम. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. एक संधी हातची गेली म्हणून मी तुम्हाला हलगर्जी ठरवणार नाही, पण एक लक्षात ठेवा, हिम्मत इथे या खोलीत आहे हे कोणालाही कळता कामा नये. डॉक्टर, हे साधारण कधीपर्यंत शुद्धीवर येतील? नाही, आत्ता तसं सांगता येणार नाही. ठीक आहे, मी निघते आता. राकेश समीर, यांच्यावर लक्ष ठेवा आणि हे शुद्धीवर आले की लगेचच मला कळवा. येस मॅडम. अशी गंमत झाली बघ मानू. नाना, काय गंमत झाली हो? फक्त आईनाच सांगणार का? आम्हाला पण सांगा की. सांगतो ना. अरे मला आता एक विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये आपलं घरच हरवलं असं मला दिसलं. हो ना. अरे वेड्यासारखा शोधत होतो मी, सगळ्या खुणा अनोळखी, सगळी माणसं अनोळखी. खूप घाबरलो होतो मी.
पण आता मला कळलं ते सारं स्वप्न होतं. मी आपल्या घरातच आणि माणसंही आपली इथेच आहेत, बरोबर की नाही? पण स्वप्नात मला कळलंच नाही माणूस हरवू शकेल, घर कसं हरवेल. मालती, सीमा, शरद, तेव्हा हे असं काय होतंय? माझी माणसं कुठे गेली? माझं घर, माझी माणसं देवा मला परत दे रे. देवा, हिम्मत कडून अस्मिताला सगळं कळू दे आणि तिची पहिली केस सॉल्व्ह होऊ दे. त्या गुन्हेगाराला शिक्षा मिळू दे बस. ही माझ्याच सर्वनाशासाठी देवाची प्रार्थना करते. आत्ता अस्मिताला फोन केला तर तिला संशय येईल. काय करायचं? आई, अस्मिता आलीस? काय ग, हिम्मत कडून कळलं ना सगळं तुला? नाही आई. म्हणजे राकेश आणि समीर त्याला घेऊनच येत होते आणि वाटेत तो पळून गेला. अगं, असा कसा पळून गेला तो? म्हणजे तोही त्या माणसाला सामील आहे की काय? हो, मलाही तसंच वाटतंय आई. देवा, मला माफ कर. आईंवर संशय नाही, पण त्यांच्या सहज बोलण्यातून दादांना हिम्मत बद्दल कळू नये म्हणून त्यांच्याशी खोटं बोलावं लागतं. अस्मिता, तू अजिबात काळजी करू नकोस. देवाच्या कृपेने तो हिम्मत आणि तो गुन्हेगार नक्की सापडेल. हिम्मत अजूनही सापडलेला नाही. आता अस्मिताच्या आधी माझीच माणसं त्याला गाठ. देवा, हिम्मत लवकर शुद्धीवर येऊ दे. बाबा, ज्यांना मी तुमच्या ठिकाणी मानत होतो त्या दादांनीच तुम्हाला मारलं ही कल्पनाच फार भयंकर आहे. सत्य काय आहे हे फक्त हिम्मत सांगू शकेल आणि मग माझी पहिली केस सॉल्व्ह होऊ शकेल. डोळ्यांना नेहमीच जे दिसतं तसंच असतं असं नाही. तेव्हा तुम्हाला काय सांगायचं होतं बाबा? दादांवरचा माझा संशय योग्य आहे ना? या बाबतीत जर माझा अंदाज चुकला आणि हिम्मतने दुसऱ्या कोणाचं नाव सांगितलं तर त्या हरण्यातही मला जिंकण्याचा आनंद होईल. पण दुर्दैवाने जर तसं झालं नाही आणि हिम्मतनी दादांचंच नाव सांगितलं तर मात्र मी कशाचीच पर्वा करणार नाही, कुठल्याच नात्याची नाही. पण जर दादाच गुन्हेगार असले तर सेलिब्रेशनचा केक मात्र कधीच कापला जाणार नाही. बाबा, या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. आजोबा, आता चहा प्यायलात की घरी जायचं? अहो, तुमच्या घरचे तुम्हाला शोधत असतील. रिक्षाला पैसे आहेत ना? पैसे आहेत, पण घर हरवलंय. जाऊ कुठे?
गुरुजी होय या मुलाचा फोटो इथे देवळात कसा आला? हा सुद्धा तुमच्यासारखा देवळात आला होता. अस्मिताने ह्याच्या आई वडिलांना शोधून काढलं. अस्मिता? अस्मिता कोण? खाजगी गुप्तहेर आहे ती. अस्मिता अगदी सगळ्यांना मदत करते. देवा, अस्मिता सगळ्यांना मदत करते. मग माझं घर शोधून देईल ती? अभि फोन का नाही उचलत आहे माझा? प्लीज एकदा फोन उचल. मॅडम हिम्मत बद्दल हिम्मत विषयी आपण घरात नको बोलूया. का? यांना दादांबद्दल आत्ताच काही सांगणं कदाचित चूक ठरेल. म्हणजे दत्ता सावर्डेकर सारखं जर कोणी लक्ष ठेवून असेल आपल्यावर तर. मॅडम